करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथं आज पहाटे 3च्या दरम्यान विलास उर्फ उल्हास गोसावी यांच्या घराला आग लागली। शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम आणि दागिने जळून खाक झाले। या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र गोसावी यांचं 12 लाख रुपयांचं नुकसान झालंय। करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथले विलास उर्फ उल्हास गोसावी यांच्या घराला आज पहाटे 3च्या सुमारास आग लागली। घराचा वरचा मजला पेटल्यानंतर विलास यांनी ताबडतोब मुलगा गौतमसह सून आणि नातवंडांना घराबाहेर काढलं। घराच्या वरील मजल्यावरील लाकूड, साहित्य आणि जनावरांचा चारा यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं। अग्निशमन विभागानं आग विझवण्यापूर्वीच संपूर्ण घर आगीत भस्मसात झालं। या आगीत प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला। विलास गोसावी ऊसतोड मजुरीचं काम करतात। अशावेळी आगीनं गोसावी परिवाराचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे बहिरेश्वर गावात हळहळ व्यक्त होतीये।